नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. इंडिया आज इंग्लंड T20 मालिका गमावल्यामुळे BCCI आक्रमक, 2 लोकांवर कारवाई पक्की, थेट संघातून पत्ता कट. भारत आणि इंग्लंड यांच्या T20 सामन्याची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सामन्यात भारतीय संघाचे अतिशय वाईट प्रदर्शन पाहायला मिळालं. परिणामी मालिका इंग्लंडने जिंकली. आता या खराब कामगिरीमुळे भारतीय संघात अनेक बदल होणार आहेत. या खराब कामगिरीमुळे भारतीय संघात BCCI बदल करणार असे म्हटले जात होते. भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा संपल्यामुळे कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल होणार आहेत. गौतम गंभीरचे 2 सर्वात विश्वासू सहकारी रायन टेन डोशेट आणि मॉर्न मॉर्केल यांच्या भवितव्यावर चर्चा करण्यासाठी BCCIची बैठक होणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर त्यांचे करार संपत आहेत. वृत्तानुसार रायनचा संघातून बाहेर पडणं निश्चित आहे, तर मार्केलच्या बाबतीत चर्चा सुरू आहे. 2024 मध्ये जेव्हा गौतम गंभीरने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षण पदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा त्याने स्वतः रायन टेन डोशेट आणि मॉर्न मार्केल यांची कोचिंग स्टाफमध्ये निवड केली होती. हे दोघेही गंभीरच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होते, तर अभिषेक नायर सुरुवातीला सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याने संघ सोडला. आता असे मानले जात आहे की डोशेट आणि मार्केल हे देखील गंभीरपासून वेगळे होतील. मीडिया रिपोर्टनुसार रायनने एका IPL फ्रँचायझीसोबत चर्चा सुरू केली आहे, तर ते इतर पर्यायही शोधत आहेत. भारतीय संघाच्या अलीकडील खराब क्षेत्ररक्षणामुळे दिलीप यांची नोकरीही धोक्यात आली आहे. अंतिम एकदिवसीय सामना 19 जुलै रोजी इंग्लंडमध्ये खेळला जाणार आहे. त्यामुळे BCCIने कामाच्या व्यवस्थापनासाठी लक्ष्मण यांना झिम्बाब्वेला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.